ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर प्रेक्षक मित्रांनो, चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. सुनबाई, म्हातारपण हे ओझं नाही ग, ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं. आज तू तरुण आहेस याचा अर्थ तू कधी म्हातारी होणारच नाही असं नाही. सुनबाई, तू चुकीचं वागू नकोस ग माझ्यासोबत. मी तुझ्यावर ओझं बनून राहत नाही. मी फक्त 2 वेळचं खाणं, मला फक्त 2 वेळचं जेवण दे. त्या जेवण्याच्या बदल्यात मी तुझ्या घरात काम करतेच ना, मग ते 2 वेळचं जेवण तरी मला पोटभर देत जा. पण लताताईंची सून मात्र त्यांना खूप त्रास द्यायची. त्यांना शिळ्या भाकरी खायला द्यायची आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून घरातील सगळी कामं करून घ्यायची. आता मात्र हे सगळं लताबाईंना सहन होत नव्हतं. एके दिवशी त्यांच्या सुनेने उषाने त्यांच्या अंगावर शिळी भाकरी फेकली आणि त्याच शिळ्या भाकरीचा मोबदला म्हणून लताताईंनी मनातून ठरवलं होतं, आता मी माझ्या मुलाचं आणि सुनेचं ह्यात त्रास मी सहन करणार नाही. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चुकीचं वागत असलेल्या मुलाला आणि सुनेला लताताईंनी असा काही धडा शिकवला की शेवटी मुलाने आणि सुनेने आईला सांगितलं की आई, आम्हाला माफ कर, पण आम्हाला घराबाहेर काढू नकोस. पण लताताईंनी सांगितलं, तुमची हीच लायकी आहे. तुम्ही माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. प्रेक्षक मित्रांनो, लताताईंच्या अंगावरती शिळ्या भाकरी फेकण्याचा खूप मोठा मोबदला सुनेला भोगावा लागला. थंडी खूप वाढली होती. आता लताताईंचे वय झाल्यामुळे त्या स्वतःचे काम करू शकत नव्हत्या. तरीही लताताई दिवसभर घरात पडून राहायच्या, भांड्यांचा ढीग घासत राहायच्या. तरी त्यांची सून उषा त्यांना खूप भांडायची आणि त्यांचा अपमान करत राहायची. दिवसभराची सगळी कामं लताताईकडून करून घ्यायची. उषा दिवसभर तिच्या 2 मुलांमध्ये व्यस्त असायची. ती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायची. त्यात तिला खूप रस होता. तो एक प्रकारचा छंदच म्हणा. उषा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायची जे फक्त तिच्या पती आणि मुलांसाठीच मर्यादित होते. तिथे फक्त तिच्या मुलांना आणि पतीला खायला द्यायची. ती कधीही लताताईंना देत नसे. बिचारी लताताई फक्त भांडी घासत असत. उषा स्वयंपाक करताना संपूर्ण स्वयंपाकघर घाण करायची आणि सिंकमध्ये बरीच भांडी जमा करून ठेवायची, जी लताताई मोलकरीणप्रमाणे स्वच्छ करायच्या. पण आता थंडीत लताताई जास्त काम करू शकत नव्हत्या, कारण थंडी खूप तीव्र होती. उषाच्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून उषाने तिच्या घरी छोटी किट्टी पार्टी आयोजित केली होती. ते एक असं फंक्शन होतं जिथे तिने तिच्या मैत्रिणींना आमंत्रित केलं होतं, ज्यामध्ये तिने विविध पदार्थ बनवले. बाहेरून काही जेवणही मागवले होते, कारण उषा या घरात आल्यापासून हा तिचा दिनक्रम होता. ती दिवसभर तिथेच राहते, कधी बाहेर फिरायला जाते, कधी तिच्या मैत्रिणींसोबत किट्टी पार्टी करते. आजही तिने तिच्या मैत्रिणींना बोलावले होते आणि पार्टीनंतर तिने सिंकमध्ये खूप भांडी जमा केली. लताताईंना काही भांडी धुवावी लागली होती. आज रात्री इतकी भांडी धुतल्यानंतर लताताई खूप थंडी असल्याने थरथर कापत होत्या. ते त्यांचे काम संपवून त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. सकाळी लताताई उठल्या आणि चहा बनवला. स्वतःशीच बडबडल्या, आज माझे कपडे आणि भांडी कशी धुऊ ही चिंता त्यांना आज सतावत होती. मग थोड्या वेळाने त्यांना दिसले की तिची सून उषा सर्वांचे कपडे धुत होती. तिने सर्वांचे कपडे धुण्यासाठी मशीनला लावले होते. तेव्हा लताताई म्हणाल्या, सुनबाई, जर तू सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये धुतलेस तर तू माझेही कपडे मशीनमध्ये धुवू शकली असतीस ना. आणि आता मला थंडी खूप असह्य झाली आहे. माझे हातही थंडीत सुजतात. लताताईंनी हे नुकतेच म्हटलं तेव्हा त्यांची सून उमा रागाने लाल झाली आणि ओरडून म्हणाली, ए म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली मला कपडे धुवायला सांगायची? मी तुझी नोकर आहे का? यावर लताताई म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगत आहे की आज खूप थंडी आहे, म्हणून माझे कपडे धु. तेव्हा उमा म्हणाली, तुझी जीभ खूपच चुरचूर चालायला लागली आहे म्हातारे. तुझी काय हिंमत आहे? उषाने मागचा पुढचा विचार न करता सासूबाईंचे केस धरून जोरात ओढले आणि त्यांना ढकलून दिलं. लताताईंचे डोके भिंतीवर आदळले आणि त्या तीव्र वेदनेने विवळत राहिल्या. त्या भिंतीचा आधार घेत खोलीत गेल्या आणि अस्वस्थ त्यांच्या बेडवर झोपल्या. बेडवर पडताच त्यांना कधी झोप लागली हे कळालेच नाही. रात्रीचे 2 वाजले होते. तासाभरानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समजले त्यांचे डोके सुजले होते आणि त्यांना खूप वेदनाही होत होत्या. आता बऱ्याच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे त्यांना खूप भूक लागली.
त्या उठून हळूहळू चालायला लागल्या. तेव्हा त्या उषाकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. मी काल रात्रीपासून काही खाल्ले नाही, मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. यावर उषा ओरडली आणि म्हणाली, काम तर कोणते करायचे नाही, फक्त फुकटच्या भाकरी खायच्या आहेत दिवसभर. कामाबद्दल बोलायचे झाले तर कधी कधी तुला अशक्तपणा येतो आणि कधी चक्कर येतात, पण जेवण मात्र 3 टाईम पाहिजे असतं. माझा नवरा खूप कष्ट करतो, मग घर चालतं, आणि इथे महाराणीला झोप काढूनही भूक लागते. थांब, मी जेवण आणते, जेवण करून कामाला लाग आणि मग खोलीत जाऊन आराम कर. असं म्हणत उषा तोंड वाकडं करत स्वयंपाकघरात गेली आणि एक शिळी भाकरी आणून जमिनीवर फेकत म्हणाली, हे घे, खाऊन घे आणि भांडी स्वच्छ करून घे. सिंक भांड्यांनी भरलेला आहे. पण काय करावे, ती असह्य होती. इतकी भूक लागली होती की ती पटकन जमिनीवरून भाकरीचा तुकडा उचलला आणि तिच्या खोलीत घेऊन गेली. भाकरी कोरडी झाली होती, तिला ती भाकरी नीट खातासुद्धा येत नव्हती. तिने आधी थोडे पाणी घेतले आणि त्यात भाकरी बुडवली. मग भाकरी थोडी मऊसर झाल्यानंतर तिने ती पाण्यातून बाहेर काढली आणि खायला सुरुवात केली. आता लक्ष्मीताईंचे दिवस असेच जाऊ लागले. दर 2 दिवसांनी तिच्यावर 1-2 भाकरी फेकल्या जायच्या आणि बिचारी लक्ष्मीताई भुकेमुळे त्या उचलून पाण्यात बुडवून खायच्या. यामुळे त्यांचे शरीर हळूहळू आता हार मानू लागले आणि त्यांना थकवा जाणवू लागला. त्यांना अधिकच तब्येतीच्या समस्या जाणवायला लागल्या. त्यांचे शरीर कमकुवत झाले. त्यांची दृष्टी हळूहळू कमकुवत व्हायला लागली. सुरुवातीला शरीराची कमजोरी आणि त्यासोबत घरी सतत काम असायचे. तिच्या हातापायांमध्ये आता पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती. ती भांडे स्वच्छ करण्यासाठी वारंवार उठत होती आणि दुसरीकडे उषा, जी नेहमीच स्वतःसाठी आणि मुलांसाठी चविष्ट जेवण बनवत असे, सुनेनं त्यांना जणू मोलकरीनंच समजलं होतं. फक्त प्रत्येक वेळेस काम करायचं. लताताई मनात कुजबुजत होत्या, लोक कामवाल्या बाईला पण चांगले जेवण देतात, इथे उषा फक्त कोरड्या शिळ्या भाकरीच्या बदल्यात माझ्याकडून खूप काही काम करून घेते आणि काम झाल्यावर ती माझा रागराग करते. असा विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती बेडवर पडून विचारात हरवून गेली. तिची सून उषा तिच्याशी असेच वागेल त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या पतीचे निधन होऊन फक्त 4 महिने झाले आहेत. ती अजूनही त्यांच्या पतीच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर आलेली नव्हती. माझ्या हृदयातील वेदना अजूनही संपल्या नव्हत्या. मला अजूनही प्रेम आणि आधाराची गरज होती. मला त्यांची गरज होती. पण आज माझ्या सुनेने माझ्यासोबत असं घृणास्पद कृत्य केलं. विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. हा दिवस पाहण्यापूर्वी मी मेले का नाही? मुलगाही आईलाच सोडून गेला. तो फक्त बायकोला आधार देतो, जिच्याशी तो इतक्या आशा ठेवून लग्न करून घरी आणलंस. आज तिचाच मला मार खावा लागतो आणि माझा मुलगाही त्याच्या बायकोला घृणास्पद कृत्याबद्दल काही बोलत नाही. मग ते त्यांच्या पती महेश रावांचा फोटो पाहून लताताई म्हणाल्या, तुम्ही मला का सोडून गेलात? कदाचित तुमच्याऐवजी मी निघून गेले असते तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. लताताई त्यांच्या पतीची आठवण काढून आणखी रडू लागल्या. त्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात. जेव्हा मी या घरात लग्न करून आली होती तेव्हा काय होतं? त्यांच्याजवळ एक छोटं मातीचं घर. मी दिवस रात्र काम करायचे. माझ्या सासू आणि सासऱ्यांची सेवा करण्यासाठी एका पायावर तयार असायची. तेव्हा खूप प्रयत्न करूनही मला आई होण्याचं सुख मिळू शकलं नाही. मी कितीतरी मंदिरांना भेटली, कितीतरी ठिकाणी धागे बांधले, किती दवाखाने केले. मग लग्नाच्या 7 वर्षांनी राजूचा जन्म झाला. तो जन्माला आला. इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने मी त्याला वाढवलं. माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मी त्याचं आयुष्य उजळवलं, त्याला शिकवलं, सक्षम बनवलं. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे आणि आज तोच मुलगा आईच्या 2 वेळच्या जेवणालाही ओझं समजत आहे. तोच मुलगा आता कधीही त्याच्या आईजवळ बसत नाही. त्याच घरात राहून तो तिची विचारपूसही करत नाही आणि दिवसभर आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहतो. लताताई रात्रभर रडत राहते. रडण्याने तिचे डोळे सुजतात. तिला कोणत्याही प्रकारचे शांत होता येत नाहीये. मुलगा, सुनबाई आणि नातवंड रात्री घरी आली, पण दुपारची रात्र झाली आणि रात्रीची सकाळ झाली, पण तिचा मुलगा आणि सून तिच्याकडे आले नाही. तीही याबद्दल खूप अस्वस्थ होती. लताताई विचार करू लागली, जेव्हा या घरात माझी काहीच किंमत नाही, मग मी या घरात का राहते?
माझ्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही, काही फरक पडत नाही. मग मी एकही दिवस माझ्या खोलीतून बाहेर पडत नाही आणि मला विचारायला कोणी येतही नाही. या घरात मी या सर्वांसाठी खूप कष्ट करते, पण माझी उपस्थिती कोणालाही कळत नाही. तेव्हा लताताईंनी अश्रू पुसले, उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आता पुरे झालं. मी आता सहन करू शकत नाही. मी आता अपमान सहन करणार नाही. मला आता ही जमिनीवर फेकलेली भाकरी खायची नाही. मला आज काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. माझ्या मुलाला आणि सुनेला जे हवे होते ते पुरे झाले. मी सगळं सहन करत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी काहीही करू शकत नाही. काल माझ्या भावाचाही मला फोन आला होता. तो म्हणत होता की मी तिथे 2-4 दिवसांसाठी येईन. माझं मन तिथे रमेल आणि का जाऊ नये मी माझ्या भावाकडे, असा विचार करून लताताईंनी एक बॅग घेतली. त्यात त्यांनी काही कपडे, जमिनीचे आणि घराचे कागदपत्र ठेवले आणि त्यांच्याजवळ असलेले सर्व दागिने त्यात ठेवले आणि घराबाहेर पडल्या. जेव्हा ती बॅग घेऊन घराबाहेर पडत होती तेव्हा तिच्या मुलाने किंवा सुनेने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. लताताई तिच्या सामानासह घराबाहेर पडली, पण तिच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. कारण लताताई जेव्हा या घरात सून म्हणून आल्या होत्या तेव्हा त्या कधीही अशा गोष्टी घेऊन माहेरी गेल्या नव्हत्या. त्यांच्या सासरच्या घराच्या जबाबदारीने लताताईंना इतके बांधले होते की अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. तिला तिचे सामान घेऊन तिच्या माहेरी जायचे होते. ती महेशरावांसोबत एका रात्रीसाठी माहेरी जायची आणि त्यांच्यासोबतच परत यायची. लताताईंची आई जिवंत असताना तिची मुलगी माहेरी राहत नाही म्हणून नाराज व्हायची. पण जेव्हा लताताई घराच्या आणि सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या उघड करून तिच्या आईला सांगायची तेव्हा तिची आई म्हणायची, माझी मुलगी तिच्या सासरच्यांची खूप काळजी घेते आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. बरं, एक दिवस तुला तुझ्यासारखी सून मिळेल. तू तुझ्या सासरच्यांसाठी खूप त्याग केला आहेस म्हणून तुझे चांगले दिवस येतील. हे विचार करून लताताईंचे डोळे पुन्हा भरून आले. ते स्वतःशी म्हणाल्या, मला माहीत नाही की भूतकाळातील कोणती गोष्ट माझ्या मार्गात येत आहे. मला अशी सून मिळाली जी माझा अजिबात आदर करत नाही. लताताईंचे मन विचारांमध्ये हरवले होते आणि काल त्यांच्या मनात हीच दुविधा मनस्थिती होती. तिने तिच्या भावाला फोन करून आईच्या घरी येण्यास स्पष्ट नकार दिला होता. पण तिच्या मुलाचा आणि सुनेचा हा स्वभाव आता तिला खूप त्रास द्यायला लागला होता आणि आता तिचा संयमही संपला होता. तिच्या मनात खूप दुविधा स्थिती निर्माण झाली होती, पण तिला तिच्या भावाकडे जावे लागले. लताताई मोठ्या धाडसाने भावाच्या घरी गेल्यानंतर भावाने दार उघडले. त्यांचा भाऊ दिनकर जो व्यवसायाने वकील होता. लताताईंना पाहून त्यांना धक्का बसला. काल जेव्हा त्यांनी लताताईंच्या घरी येण्याची विनंती केली होती तेव्हा त्यांनी नाही म्हटले होते आणि आज लताताई कधीच तिच्या आई वडिलांच्या घरी अशी बॅग घेऊन आली नव्हती. ती आज कशी आली? दिनकर आश्चर्याने म्हणाला, तू एकटी आली आहेस, पण तुझा मुलगा तुझ्यासोबत आला नाही. सगळं ठीक आहे ना? थोडक्यात वहिनी आतून आली आणि तिला वहिनीला पाहून आनंद झाला. अरे ताई, तुम्हाला पाहून खूप बरं वाटलं. ताई, तुम्ही इथेच उभ्या आहात, आत या ना. दिनकर लताताईंना म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती जी स्पष्ट होती. भावाने विचारले, लता काय झाले? मी तुला कधीच असं येताना पाहिलेलं नाही आणि तू कधीच एवढं सामान घेऊन आली नाहीस. सगळं ठीक आहे ना? काही अडचण नाही आहे ना? लताताईंच्या भावाने विचार करून प्रश्न विचारला. नाही दादा, अशी कोणतीही अडचण नाही आहे. तुम्हाला माहीत आहे, महेशरावांच्या जाण्यानंतर मी कशी तरी सावरले आहे. त्यांच्या हयातीत मी काहीही करू शकले नाही. दिवसभर घरात दुःख नव्हतं. मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहायचे नेहमीच ते काही ना काही काम करत असायचे, म्हणून मी पूर्वी व्यस्त असायची. पण आता असं वाटतंय की घरात खूप त्रास आहे. मला काही काम करावंसं वाटत नाही. सगळं काम झालं, पण ती गोष्ट तिथे नसते जी मी महेशरावांसोबत राहत होते. म्हणून मी काही दिवस इथे राहायला आले आहे. लताताईंनी दुःखी मनाने उत्तर दिलं. हो ताई, तू छान केलंस. हे घर तुझंच घर आहे. तुला वाटेल तोपर्यंत तू इथे राहा. दिनकर म्हणाले. मग वहिनीने जेवण केले आणि लताताईंनी जेवण करून त्यांचे सामान उचलून खोलीत गेल्या. सामान ठेवल्यानंतर त्या बेडवर बसल्या. काही वेळ तिच्या विचारांमध्ये गुंतून गेली. मग बेडवर झोपली.
लताताई तिच्या सुनेचे वागणे त्यांच्या मनात वारंवार येत होतं. तिला ते दृश्य विसरायचे होते, पण तिला ते दृश्य आठवतच राहिले. ते लताताईंच्या हृदयाला शेकडो वेळा भिडले. तिला ते पुन्हा कसे आठवले. ती अशा घरात जाईल जिथे तिचा आदर नाही. ती त्याला काहीही बोलत नाही. तिला फक्त आत गुदमरल्यासारखं वाटतं. तिची रात्रीची झोप उडाली होती. ती जबरदस्तीने डोळे बंद करायची, मग पुन्हा उघडायची. मग कुठेतरी मध्यरात्रीच्या सुमारास तिला झोप आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता केल्यानंतर लताताईंना वाटले की आज कदाचित तिचा मुलगा, सून किंवा नातू कोणीतरी तिला घ्यायला येईल. ती तिची वाट पाहत होती. जर कोणी आले तर मी निघून जाईन. शेवटी मी माझ्या भावाच्या घरी ओझे बनून राहू शकत नाही. वहिनी काय विचार करतील. लताताई दाराकडे पाहत राहिल्या, पण त्यांना कळायच्या आधीच संध्याकाळ झाली होती. लताताई दाराकडे पाहत होत्या, मग त्या सतत काहीतरी विचार करायच्या. जेवण झाल्यावर पुन्हा त्यांच्या बेडवर झोपल्या आणि विचारांमध्ये हरवून गेल्या. हे सर्व विचार मनात घेऊन ती झोपी गेली. सकाळी लवकर उठल्यावर त्यांना वाटले की आज मी परत घरी येईन, पण असेच 15 दिवस निघून गेले. मुलगा आणि सूनही तेच विचार करत होते की बरं झालं म्हातारी गेली आणि त्रास संपला. म्हातारी कुठेही जाणार नाही. ती तिच्या भावाच्या घरी बसली असेल. काही दिवसांनी ती स्वतःहून परत येईल. आणि राहिला मालमत्तेचा प्रश्न, ती आमची मालमत्ता आहे. ती कुठे घेऊन जाईल. हे सर्व आमचे आहे. ती फक्त आमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. दुसरीकडे लताताईंचा भाऊ दिनकर तिची काळजी करू लागला. दिनकरने त्याच्या पत्नीला सांगितले. वहिनी ही काळजी व्यक्त करू लागली. दिनकर खूप सभ्य व्यक्ती होता. एके दिवशी त्यांनी लताताईंना विचारलं, नक्की काय झालं आहे. तू तुझ्या भावाला सांगणार नाही का. मग मी तुझी अडचण कशी सोडवू शकणार. मला माहीत आहे की तुला नक्कीच गुदमरल्यासारखं वाटत आहे. लताताई तिच्या भावाच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली आणि त्यांना सर्व काही सांगितलं. तिची सून, तिचा मुलगा तिचा कसा छळ करतात. दिनकररावांनी त्यांच्या बहिणीला आधार देत म्हटलं, जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी करू नकोस. लताताईंनी घर आणि जमिनीची कागदपत्र भावाला दाखवली. काही दिवसांनी भावाने घर आणि जमीन विकण्यासाठी कागदपत्र पूर्ण केली. घर आणि जमीन एका बिल्डरला विकली, जिथे तो फ्लॅट बांधणार होता. घर आणि जमीन विकून मिळालेले पैसे, त्या पैशातून त्यांनी लताताईंच्या नावाने त्यांच्या घराजवळ एक छोटेसं घर विकत घेतलं आणि उर्वरित पैसे लताताईंच्या नावाने बँकेत जमा केले की त्यांच्या मृत्यूनंतर ते पैसे जवळच्याच एखाद्या वृद्धाश्रमात दान दिले जातील. न्यायालयाने मुलगा आणि सुनेला घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळताच मुलगा आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे चेहरे फिक्के पडले. त्यांना काहीच कळले नाही. मला वाटलं होतं की एक आई असं काही करू शकते. मुलगा आणि सून त्यांच्या आईकडे धावले. शेवटी ते आईच्या पाया पडले. आई, आम्हाला माफ कर. आमच्याशी असं वागू नकोस. आम्ही पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. चला, आपण सगळे एकत्र राहूया. सून उषा देखील लताताईंच्या पाया पडू लागली. क्षमा मागू लागली. आई, मला माफ करा. मी तुमची चांगली सेवा करेन. लताताई म्हणाल्या, महेश रावांनी सर्व काही माझ्या नावावर केले होते, म्हणूनच मी आज इथे उभी आहे. नाहीतर मी जिवंत असूनसुद्धा तुम्ही मला मारलं होतं. तुम्ही कधी माझी काळजी घेतली नाही, तर मी आता तुमची काळजी कशी करेन. एक आई तुम्हाला माफ करेल, पण ही एक म्हातारी विधवा आहे. ती बाई तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही लोकांनी मला इतक्या वेदना दिल्या आहेत, इतक्या जखमा दिल्या आहेत की हे मेणासारखे हृदय दगड झाले आहे. म्हणून ही तुमची शिक्षा आहे. आता तुम्ही कुठेही जाऊन राहू शकता. मला माझं आयुष्य आनंदाने, शांततेने आणि निश्चिंतपणे जगायचं आहे. असं म्हणत लताताई तिच्या घरी गेल्या. हा लताताईंचा अंतिम निर्णय होता. मुलगा आणि सून उदास चेहऱ्याने उभे राहून त्यांच्याकडे पाहत राहिले. प्रेक्षक मित्रांनो, ह्या कथेबद्दल तुमचे काय मत आहे आणि लताताईंनी जो काही निर्णय घेतला आपल्या चुकीच्या वागत असलेल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. प्रेक्षक मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.